नमस्ते, बालशंकर किचन मधून आज आपण बनवणार आहे चिकन कंटकी। त्याच्यासाठी आपण 1 किलो चिकन घेतलं, 2 अंडे घेतले, मीठ घेतलं, इनिगर घेतलं, लाल तिखट घेतलं, कश्मीरी तिखट घेतलं, हळद घेतली, मिरे घेतले, अद्रक घेतली, लसण घेतला, लिंबूचा रस आणि तळण्यासाठी तेल। असं आपलं साहित्य चिकन कंटकीचं घेतले। मिरे जरा बारीक करून घेऊ आपण हे असे। एवढे असे अद्रक घालून घेतली। आता हे आपण लसण लागन तेवढा घालून घेऊ। आता हे आपल्याला लसण थोडा जास्त होतोय म्हणून आपण एवढा असा टाकू। आता हे आपण सगळं मिक्स करून घेऊ। याच्यामध्ये असं अंड टाकू, असं मीठ घालू, लाल तिखट, हळदी पावडर, कश्मीरी तिखट, लिंबूचा रस आणि इनिगर। आणि हे आपण आता अद्रक लसणची आणि मिरची पेस्ट। आता हे आपण सगळं कॉर्नफ्लोअर टाकून घेतलं। आता आपण सगळं साहित्य चांगलं मिक्स करून घेऊ। हे पहा असं, आणि 15 ते 20 मिनिट मॅरिनेटला लावून ठेवू। असं एवढं आता आपण बनवणार आहोत शेजवान सॉस। त्याच्यासाठी सगळ्यात पहिले आपण 1 वाटी तेल घेतलंय, तेल गरम झालंय। आता त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत सगळ्यात पहिले कांदा, कांदा थोडा फ्राय झाला की आपण त्याच्यामध्ये लगेच टाकणार आहोत अद्रक लसूणचे वाटण। ही भरड आहे, बारीक अद्रक लसूण पहिले कापून घेतलेला आहे, त्याच्यानंतर मी त्याला थोडंसं खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेलं आहे। थोडंसं ट्रान्सपरंट झालं कांदा की अद्रक लसूण आपण टाकणार आहोत। असा आपला कांदा थोडासा ट्रान्सपरंट आपल्याला दिसतोय, तर आता आपण ह्याच्यामध्ये लगेच घालून घेणार आहोत अद्रक लसूण। तुमच्याकडे कापायला वेळ नसेल तर दळून तुम्ही पेस्ट टाकली तरी चालतं। ही एक पेस्ट तयार केलेली आहे, तर ह्याच्यामध्ये मी लाल तिखट, हळद, मीठ, कॉर्नफ्लावर, डार्क सोया सॉस, विनेगर आणि मीठ असं हे मिक्सचर आहे। आपला कांदा आता होत आलेला आहे, हे बघा। आता ह्या पॉइंटला मी हे पेस्ट याच्यामध्ये टाकतीये। इथेच आपण याच्यामध्ये ही घरी बनवलेली मिरची आणि लसणाची चटणी आहे, ही टाकतीये। आता याला आपण छान मिक्स करून घेऊया। याच्यामध्ये हे भरडलेले मिरे मी घालतीये आणि पाणी टाकतीये थोडंसं।
आपण कॉर्नफ्लॉवर टाकलेलं होतं, तर आता हे सगळं एकत्र जमून येईल आणि याला शिजण्यासाठी हे पाणी आपण ह्याच्यात टाकतो. आता लगेच मी याच्यामध्ये थोडीशी साखर घालतीये. बघा किती परफेक्ट अशी ही चटणी आपली तयार होतीये. याला थोडंसं 2 ते 3 मिनिटं शिजू द्यायचं. बघा आता सगळं तेल वरती दिसतंय. एक परफेक्ट चटणी म्हणजे तेल वरती दिसणं, तर्री दिसणं तेलाची. झालेलं आहे चिकन. आता आपण याला तळून घेऊ. आपलं तेल तापलेलं आहे. आता आपण असे पीस त्याला टाकून घेऊ. आता आपलं चिकन तळायला सुंदर असं चिकन कंटकी बनायला लागली आपली. कमी गॅसवर असं मस्त कुरकुरीत तळून घ्यायचं. तिची सगळी मेहनत भालशंकर किचनचं चिकन कंटकी आणि शेजवान चटणी तयार आहे खाण्यासाठी.